आपण आधी ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास केलेला आहे, ट्रिग्नोमेट्रीचे रेशोसुद्धा आपण पाहिले. आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा यूज काय किंवा त्याचे ॲप्लिकेशन काय आहेत, आपल्या व्यवहारामध्ये ट्रिग्नोमेट्रीचा यूज कसा करायचा याबद्दल आज आपण बोलू. तर काही उंच पर्वत असतात, काही इमारती असतात, लाईट हाऊस यांच्या उंची जर आपल्याला ॲक्च्युअल मोजायच्या तर ते आपल्याला कठीण असतं. तर त्यासाठी आपण ट्रिग्नोमेट्रीचा यूज करू शकतो. तर आपल्याला कुठली इमारत एखादी जी जमिनीवर सेटअप केलेली आहे किंवा उभी केलेली आहे तर ती आपण परपेंडिक्युलर आहे जमिनीला अशी आपण घेतो. त्यानंतर आपण एक राईट अँगल ट्रायंगल तयार करतो आणि आपण ट्रिग्नोमेट्रीचे जे रेशोज आहेत साईन, कॉस, टॅन आणि आणखी राहिलेले 3 या तिन्हीचा यूज करून आपण ट्रिग्नोमेट्रीच्या साहाय्यानं त्या इमारतीची उंची किंवा एखादी विशिष्ट वस्तू त्या इमारतीपासून किती अंतर आहे हे आपल्याला सहज काढता येते. त्यासाठी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे. तर आपण आधी लाईन ऑफ व्हिजन कशाला म्हणतो ते आपण पाहू. ॲप्लिकेशन ऑफ ट्रिगोनॉमेट्री. तर सुरुवातीला आहे आपल्याला लाईन ऑफ व्हिजन. समजा आता ए आणि बी असे 2 पॉईंट आहेत. दिस इज ए पॉईंट, दिस इज पॉईंट बी. समजा एखादा ऑब्झर्वर ए या ठिकाणी उभा आहे आणि तो बीकडे पाहतो आहे. समजा इथं ऑब्झर्वरचं काय आहे, ऑब्झर्वरचा इथं डोळा आहे आणि ऑब्झर्वर इथून बीच्या डायरेक्शनला पाहतो. तर आपल्याला ही जी लाईन आहे ए बी हिला आपण लाईन ऑफ व्हिजन असं म्हणतो. त्याला म्हणतो आपण लाईन ऑफ व्हिजन. आता आपण नेहमी सरळच पाहणार आहे का? नाही. तर आपण कधी आपल्या सरळ, आता आपण उभा असताना आपल्या डोळ्याच्या समोरची जी लाईन आहे आपण सरळ पाहताना तीच लाईन ऑफ व्हिजन होईल. आणि आपण जर उभे आहोत तिथून जर वरती पाहत असलो तर त्यावेळेस आपली लाईन ऑफ व्हिजन वरती राहील आणि आपल्या डोळ्यासमोरची लाईन त्यावेळेस काय राहील, हॉरिझॉन्टल राहील. किंवा आपण एखाद्या इमारतीवर उभे आहे आणि आपण खालच्या दिशेनं जर पाहत आहे तर त्यावेळेस आपल्या डोळ्याच्या समोरची जी लाईन असते तिला आपण हॉरिझॉन्टल लाईन म्हणतो आणि खाली पाहताना लाईन ऑफ व्हिजन आपली कशी असेल, खाली असेल. तर इथं लाईन ऑफ व्हिजन आता तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यानंतर आहे आपल्याला अँगल ऑफ एलिव्हेशन. दिस इज फर्स्ट, दिस इज 2. अँगल ऑफ एलिव्हेशन. तर एखादा ऑब्झर्वर समजा ए या ठिकाणी आहे, ही त्याची हॉरिझॉन्टल लाईन आहे डोळ्याच्या समोरची, हॉरिझॉन्टल लाईन. आणि तो जिथं उभा आहे तिथून तो त्या पॉईंटपेक्षा उंच जागेकडे जर पाहत असेल किंवा उंच ठिकाणाकडे जर तो पाहत असेल, समजा बी पॉईंट इथे आहे, तर त्यावेळेस हॉरिझॉन्टल सोबत जो अँगल तयार होतो त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ एलिव्हेशन. दिस इज अँगल ऑफ एलिव्हेशन. थोडक्यात जेव्हा आपण जिथं उभं आहे किंवा ऑब्झर्वर जिथं उभा आहे तिथून जर तो त्याच्यापेक्षा जास्त उंचीवरील वस्तू पाहत असेल आणि त्यावेळेस जो अँगल तयार होतो त्याला आपण अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणतो. त्यानंतर नंबर 2 आहे आपल्याला अँगल ऑफ डिप्रेशन. समजा या ठिकाणी एखादी व्यक्ती उभी आहे किंवा ऑब्झर्वर आहे, ही त्याची हॉरिझॉन्टल लाईन आहे. आणि तो जिथं उभा आहे, समजा एखाद्या तो बिल्डिंगवर किंवा इमारतीवर उभा आहे किंवा टेकडीवर उभा आहे, पाहताना तो जर खाली एखाद्या वस्तूकडे पाहत असेल तर त्यावेळेस जो अँगल तयार होतो त्याला आपण अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतो. समजा एखाद्या इमारतीवर उभा आहे एखादी व्यक्ती आणि तिथून ज्यावेळेस तो खालच्या बाजूला पाहतो एखाद्या वस्तूकडं, समजा इथं पॉईंट बी आहे आपला, हा पॉईंट आपला ए, ऑब्झर्वर आपला इथं आहे ऑब्झर्वर. तर इथून ज्यावेळेस तो जिथं उभा आहे तिथून जर तो खालच्या बाजूला पाहत असेल तर हॉरिझॉन्टल लाईनसोबत जो अँगल तयार होतो
त्याला आपण अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतो. तर या 2-3 गोष्टी आपल्याला ॲप्लिकेशन शिकताना खूप महत्त्वाचं आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट 6.2 पाहू. इथं आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री पाहायचे आहेत. आपल्याला इथं काही एक्झाम्पल्स आहेत. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च. लुकिंग ॲट इट्स टॉप द अँगल ऑफ एलिव्हेशन इज 45. फाइंड द हाईट ऑफ द चर्च. आपल्याला एक्झाम्पल असं दिलेलं आहे. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स 80 मीटर फ्रॉम अ चर्च. एका चर्चपासून एक व्यक्ती उभी आहे 80 मीटर अंतरावर. अँड लुकिंग ॲट इट्स टॉप. 80 मीटर अंतरावर उभी आहे चर्चपासून आणि ती चर्चच्या टॉपकडं पाहते. द अँगल ऑफ एलिव्हेशन इज 45 डिग्री. आणि त्यावेळेस तो ज्याचा अँगल जो होतो तो 45 डिग्रीचा झालेला आहे अँगल ऑफ एलिव्हेशन. तर तो वरती पाहताना चर्चच्या टॉपच्याकडे पाहताना अँगल ऑफ एलिव्हेशन 40 डिग्री झालेला आहे. देन वी हॅव टू फाइंड आउट द हाईट ऑफ द चर्च. तर इथं आपल्याला एक आपल्याला ट्रायंगल तयार करावं लागेल, राईट अँगल ट्रायंगल. त्यासाठी आपण ए बी ही चर्च कन्सिडर करू. बी हा चर्चचा टॉप आहे समजा. आता एक व्यक्ती उभी आहे, एक पर्सन उभा आहे चर्चपासून 80 मीटर अंतरावर. तर आपण एक फिगर काढू. इथं समजा ती व्यक्ती उभी आहे ॲट पॉईंट सी आणि तो इथून कुठं पाहतो, चर्चच्या टॉपच्याकडं पाहतो. त्यावेळेस अँगल ऑफ एलिव्हेशन होतो आपल्याला 45 डिग्री. सो धिस अँगल इज 45 डिग्री. तर असं आपल्याला राईट अँगल ट्रायंगल एक तयार झालेला आहे. इथं आपण लिहून घेऊ. हिअर इन ट्रायंगल ABC, AB represents church. At point C, person is standing. And looking towards top of church. आता आपल्याला अँगल ACB हा 45 डिग्री आहे. अँगल ACB इज अँगल ऑफ एलिव्हेशन. अँगल ACB इज 45 डिग्री. आता आपल्याला अँगल ACB मिळाला 45 डिग्री. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स 80 मीटर. तर आपल्याला हे डिस्टन्स दिलेलं आहे AC 80 मीटर आपल्याला दिलेलं आहे. इथं आपण लिहू शकतो डिस्टन्स AC. डिस्टन्स AC इज गिवन दॅट इज 80 मीटर. आणि आपल्याला शोधायचं आहे AB. आपल्याला डिस्टन्स AB शोधायचं आहे. तर आता आपला ट्रायंगल पहा, राईट अँगल ट्रायंगल आहे. अँगल Cचा रेफरन्स जर पाहिला आपण तर आपल्याला कुठला असा ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे त्याच्यामध्ये आपल्याला AB आणि AC मिळते. तर 45च्या अपोजिट आपल्याला AB आहे आणि ही ॲडजसंट आहे. आता ॲडजसंट साईड आणि अपोजिट साईड कुठं असते आपल्याला टॅनमध्ये. तर आपण tan 45 इथं कन्सिडर करू. सो इन ट्रायंगल ABC tan 45 और tan C. tan 45 किती लिहू शकतो आपण, अपोजिट साईड दॅट इज AB अपॉन ॲडजसंट साईड इज AC. आता tan 45ची किंमत आपल्याला माहिती आहे 1 असते. tan 45 इज इक्वल टू 1. AB सुद्धा आपल्याला आपल्या AB शोधायची आहे AB आणि आपण AC आपल्याला माहिती आहे 80 मीटर किंवा 80. आता AB किती येईल इथून, AB इज इक्वल टू 1 इंटू 80. सो दिस इज AB इज इक्वल टू 80. आणि म्हणून AB काय आपल्याला चर्चची हाईट आहे आणि म्हणून आपण लिहू शकतो हाईट ऑफ चर्च इज 80 मीटर. सो हाईट ऑफ चर्च
80 meter. Then we have second example. From the top of lighthouse and observer looking at the ship makes angle of depression of 60 degree. आपल्याला एक लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस असतं समुद्राच्या किनाऱ्यावर असतं. तर लाईट हाऊसवर ऑब्झर्वर एक उभा आहे आणि तो कुठं पाहतो, समुद्रामध्ये जी शिप आहे त्या शिपच्याकडे तो पाहतो. त्यावेळेस त्याचा अँगल ऑफ डिप्रेशन, थोडक्यात तो उभा असताना त्यांच्या डोळ्याच्या समोरची लाईन अँगल ऑफ व्हिजन आणि तो खाली पाहत आहे, तर त्याचे अँगल ऑफ डिप्रेशन 60 होतो. इफ द हाईट ऑफ लाईट हाऊस इज 90 मीटर. लाईट हाऊसची हाईट आपल्याला 90 मीटर दिलेली आहे. देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. तर इथं आपण एक फिगर काढू. हे लाईट हाऊस, suppose this is our lighthouse. There is a ship in a sea. So this point is, let this is A, B and C. आता a person, here person is standing at the point C. This is horizontal line. So here we will write first AC. Here AC represent height of lighthouse. Height of lighthouse. आता आपल्याला AC दिलेली आहे. आपल्याला 90 मीटर दिलेली आहे. लाईट हाऊसची जी हाईट आहे आपल्याला AC दिलेली आहे आपल्याला 90 मीटर. त्यानंतर B या ठिकाणी काय आपल्याला समुद्रामध्ये शिप आहे. देयर इज अ शिप ॲट पॉइंट B. B या ठिकाणी आपल्याला शिप आहे. आपल्याला AB शोधायची आहे. सो AB is the distance of ship. Distance of ship from lighthouse. आता आपल्याला आपला ऑब्झर्वर जो आहे तो C या ठिकाणी आहे आणि तो ही झाली त्याची हॉरिझॉन्टल लाईन आणि त्यावेळेस अँगल ऑफ डिप्रेशन त्याचा झालेला आहे 60 डिग्री. तर अँगल ऑफ डिप्रेशन कुठं होईल आपल्याला, तो इकडं शिपच्याकडं पाहताना आपला हॉरिझॉन्टल सोबत झालेला अँगल हा झाला आपल्याला अँगल ऑफ डिप्रेशन आणि हा आहे आपल्याला दिस अँगल इज ऑफ 60 डिग्री. त्यानंतर इथं जर पाहिलं आपण तर AB आणि ही जी लाईन आहे आपण हिला CD कन्सिडर करू. तर CD आणि AB ह्या दोन लाईन कशा असतील, पॅरलल लाईन असतील. Here CD is parallel to AB. CD आणि AB या पॅरलल असणार आहेत आणि म्हणून आपल्याला हा अँगल जो आहे DCB हा अँगल ऑफ डिप्रेशन आहे. अँगल DCB इज इक्वल टू 60 डिग्री. तसंच आपल्याला अँगल DCB आणि ABC हे दोन्ही अँगल कसे राहतील, आपल्याला सारखे राहतील आणि सुद्धा आपल्याला 60 डिग्री राहील, कारण हे दोन्ही आपल्याला अल्टरनेट अँगल असतील आणि म्हणून लिहू आपण अँगल ABC. सो अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्री. त्यानंतर आता आपल्याला अपोजिट साईड आणि ॲडजसंट साईड यापैकी आपल्याला ॲडजसंट साईड शोधायची आहे. आपल्याला अपोजिट साईड माहीत आहे आणि म्हणून परत आपण बीचा किंवा अँगल बीचा आपण टॅन यूज करू. सो टॅन बी, सो टॅन ऑफ अँगल बी, टॅन बी विल बी इक्वल टू अपोजिट साईड दॅट इज AC अपॉन ॲडजसंट साईड दॅट इज AB. टॅन बी दॅट इज 1060 will be equal to AC is 90 divided by AB. We know tan 60 is equal to root 3.
equal to 90 upon AB. So this is root 3 into AB equal to 90, and we get AB is equal to 90 upon root 3. So this can be solved as, we will multiply and divide by root 3. So this is 90 into root 3 upon root 3 into root 3. So this will be 90 into root 3 upon, this is root 3 into root 3 is 3. So this is 3 1s are 3, 3 3s are 9, and this is 0. So this is 30 root 3. So 30 into root, value of root 3 is 1.73. Now this will be equal to, put this 0, 3 into 3 is 9, 3 into 7 21, carries 2, 3 1s are 3 and 2, this is 5, and point is after 2. So this is 51.9. So we have here AB is equal to 51.9 meter. So the ship is at the distance 51.9 meter from the lighthouse. So here we will write the ship is at a distance 51.9 meter from lighthouse. Example number 3. Here we have two buildings are facing each other on the road of the width 12 meter. 12 meter ब्रॉड असा रोड आहे आणि त्या रोडच्या दोन्ही साईडला बिल्डिंग्स आहेत. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय, द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड बिल्डिंग इज टू बी फाउंड 60 मीटर. दोन बिल्डिंग आहे, त्याच्यामधली एक बिल्डिंग लहान आहे, दुसरी बिल्डिंग मोठी आहे. तर जी लहान बिल्डिंग आहे तिची हाईट आपल्याला 10 मीटर दिलेली आहे आणि त्या बिल्डिंगच्या टॉपवरून दुसऱ्या बिल्डिंगच्या टॉपच्याकडे पाहताना अँगल ऑफ एलिव्हेशन होतो 60 डिग्रीचा. व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. तर आपल्याला दुसऱ्या बिल्डिंगची हाईट इथं काढायची आहे. आपण आधी फिगर काढून घेऊ. लेट अस कन्सिडर दिस इज अ रोड, दिस रोड इज ऑफ 10 मीटर width. Then we will draw first building. This is our first building. Other building is, this is other building. So this is A, B, C and D. Then a person is standing at this point and this is a horizontal line and he is observing the top of the other building. Angle of elevation is 60 degree. Here is the point E. त्यानंतर आपल्याला फर्स्ट बिल्डिंगची हाईट दिलेली आहे. विड्थ, रोडची विड्थ आपल्याला 12 मीटर आहे आणि फर्स्ट बिल्डिंगची हाईट आपल्याला 10 मीटर आहे. सो दिस इज 10 मीटर. सो हियर वी विल राईट, हियर AB represent height of first building. We have given AB is equal to 10 meter. Then BC is the width of road. BC represent width of road, and BC we have given, this is 12 meter. Then DC is the height of second building. DC represent height second building. Here we have to find out DC. DC आपल्याला शोधायची आहे. त्यानंतर आपण AE, ही काय आहे, हॉरिझॉन्टल लाईन आहे ऑब्झर्वरची. AE इज
हॉरिझॉन्टल लाईन. आता आपल्याला बी सी आणि एई ह्या दोन्ही पॅरलल असणार आहेत आणि म्हणून बी सी जेवढी आहे तेवढीच आपल्याला एई असणार आहे. सो एई इज इक्वल टू बी सी विच इज इक्वल टू 12 मीटर. सो वी कॅन राईट हिअर एई इज इक्वल टू 12 मीटर. Then we have angle of elevation, that is DAE. Angle DAE is equal to 60 degree. आता आपल्याला AE माहिती आहे, DA आपल्याला काढायची आहे. AB आणि CE सुद्धा आपल्याला सारख्या लेंथच्या असतील आणि परत इथे लिहू शकतो आपण AB इक्वल टू ऑल्सो AB इक्वल टू EC आणि म्हणून EC सुद्धा आपल्याला किती राहील 10 मीटर. EC इज अवर 10 मीटर. सो इन ट्रायंगल DAE इन ट्रायंगल DAE परत आपल्याला ॲडजसंट साईड आणि अपोजिट साईड अँगल एची तर आपल्याला परत टॅन यूज करावं लागेल. सो टॅन 60 अपोजिट साईड DE अपॉन ॲडजसंट साईड दॅट इज AE. टॅन 60ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे √3. DE आपल्याला शोधायची आहे. AE आपल्याला माहिती आहे 12 मीटर. सो DE विल बी इक्वल टू 12 इंटू √3. सो दिस विल बी 12 इंटू 1.73. सो दिस इज इक्वल टू 12 into 3 that is 36, carry 3, 12 into 7 84 plus 3 will be 87. So here is 7 and carries 8. 12 into 1 is 12 plus 8 that is 20 and here is a point 20.76. This is our D, but we have to find out CD. We have to find out the DC. So DC will be equal to DE plus CE. DE plus CE. So we have DE equal to 20.76 plus this equal to 10. So this is 30.76. So height of second building is 30.76 meter. Then example number 4. Two poles of height 18 meter and 7 meter are erected on the ground. दोन पोल आहेत ग्राउंडवर उभे केलेले 18 मीटर आणि 7 मीटर. द लेंथ ऑफ वायर फास्टेन ॲट द टॉप ऑफ 22 मीटर. आता फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. तर आपल्याला दोन पोल उभे आहेत ते 18 मीटर आणि 7 मीटरचे. तर आपण दोन पोल घेऊ आपण 18 मीटर, दुसरा घेऊ आपण 7 मीटर. These are the two poles AB and CD. AB and CD are two poles. आपल्याला दोन्ही पोलची हाईट सुद्धा दिलेली आहे 18 मीटर. Another is 7 meter. The length of wire fastened at the top, their top is 22 meter. या दोन्हीच्या टॉप जे येतं यांना जोडणारी एक वायर जोडलेली आहे आणि या वायरची लेंथ आपल्याला दिलेली आहे 22 मीटर्स. देन फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. तर AC ही जी वायर दिसते इथं AC ही वायर आहे. आता ACने हॉरिझॉन्टल सोबत केलेला अँगल आपल्याला इथं शोधायचा आहे. तर इथं लिहून घेऊ आपण आधी. हिअर AB and CD represents poles. AB is given 18 meter, CD is given 7 meter.
then we have to draw perpendicular from C. So we will draw perpendicular from point C. Draw. Here we will draw CE. Draw CE perpendicular on AB. So here angle ACE. Angle ACE. Here this angle we have to find out. This is CD is 7, so BE will be equal to 7. So here we can write BDCE. Here quadrilateral BDCE is the rectangle. आपल्याला हे दोन्ही आपण परपेंडिक्युलर असतात. इथून आपण परपेंडिक्युलर टाकल्यामुळे हा आपल्याला काय होईल, रेक्टँगल होईल. आणि रेक्टँगलच्या अपोजिट साईड कशा असतात, सारख्या लेंथच्या असतात. आणि म्हणून आपण आता CD आणि BE सारख्या मापाचे घेऊ शकतो. सो CD इज इक्वल टू BE विच इज इक्वल टू 7 मीटर. ही एवढी हाईट आपल्याला 7 मीटर आली. आता टोटल इज 18 मीटर. दिस इज 7 मीटर. रिमेनिंग ए आपण शोधून घेऊ. तर आपल्याला ए बी काय लिहू शकतो आपण. सो लेंथ ए बी वी कॅन राईट ए प्लस बी. ए प्लस बी ई. आता आपल्याला ए बी माहिती आहे 18 मीटर आहे. ए आपल्याला शोधायची आहे. ए प्लस बी वी नो बी इज 7 मीटर. सो ए विल बी इक्वल टू 18 मायनस 7 अँड सो ए इज इक्वल टू 11 मीटर. तर एईचं मेजर आलं आपल्याला 11 मीटर. आपल्याला ए सीचं मेजर 22 मीटर आहे. आपल्याला सी अँगल, थोडक्यात आपल्याला ACE हा अँगल शोधायचा आहे. तर आता आपल्याला जर पाहिलं आपण तर 90च्या अपोजिटचा आपल्याला हायपोटेनस आहे आणि अँगल सीच्या अपोजिटचा आपल्याला काय आहे, एक साईड माहिती आहे. अपोजिट साईड आणि हायपोटेनस कुठे येतो आपल्याला, साईनमध्ये. म्हणून आपण इथं आता साइन सी घेऊ. सो इन ट्रायंगल AEC साइन सी. साइन सी विल बी इक्वल टू AE अपॉन AC. AE अपॉन AC. तर आपल्याला AE माहिती आहे 11. साइन सी इक्वल टू 11. AC आपल्याला 22 आणि हे होईल आपल्याला 11 1 11 11 2 22. सो दिस विल बी 1/2. साइन सी इक्वल टू 1/2. बट वी नो दॅट साइन 30 इज इक्वल टू 1/2. आपल्याला माहिती आहे साइन 30ची व्हॅल्यू सुद्धा किती आहे, 1/2 आहे. आणि म्हणून साइन 30 इक्वल टू 1/2. तर सीची व्हॅल्यू किती असायला पाहिजे आपल्याला, 30. सो अँगल सी इज इक्वल टू 30 डिग्री. सो वी कॅन राईट अँगल ACE इक्वल टू 30 डिग्री. सो अँगल मेड बाय द वायर विथ हॉरिझॉन्टल इज ऑफ 30 डिग्री. सो अँगल मेड with horizontal by wire is 30 degree. Next is example number 5. A storm broke a tree and a tree top reset 20 meter from the base of the tree, making an angle of 60 degree with the horizontal. Find the height of the tree. काय इथं वादळामुळे एक झाड मोडलेलं आहे आणि रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. झाड मोडून पडल्यानंतर त्याचा जो टॉप आहे, हा झाडाचा जो बेस आहे तिथून 20 मीटर एवढ्या अंतरावर तो काय झालेला आहे, रीच झालेला आहे. तर आपण एक इथं कन्सिडर करू फिगर. लेट अस कन्सिडर दिस इज अवर ट्री AB. त्यानंतर आपण कन्सिडर करू सी या ठिकाणी हे झाड काय झालं, मोडून पडलं किंवा ब्रेक झालं वादळामुळं. आणि हा जो भाग आहे हा B कुठं आला, इथं
जमिनीवर पोचला. तर हा बी पॉईंट कुठं आला? इथं आला. आपण या बी पॉईंटला काय नाव देऊ? आता वेगळं नाव देऊ आपण, एक ई नाव देऊ. आणि आपल्याला दिलेलं थोडक्यात हे जे डिस्टन्स आहे आपल्याला 20 मीटर दिलेलं आहे. त्यानंतर हा जो अँगल झालेला आहे आपल्याला, हा अँगलसुद्धा आपल्याला दिला 60 डिग्रीचा अँगल इथं झालेला आहे. एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे. आपण इथं लिहून घेऊ. हिअर ए बी रिप्रेझेंट the height of tree at point C. At point C, tree is broken and top B of the tree reached the point E. झाड मोडून पडल्यानंतर बी हा पॉईंट ई या ठिकाणी इथं आला. अँगल ए ई सी 60 डिग्री झालेला आहे, हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता ए बी आणि ए बी हे जसं ट्री आहे, झाड मोडल्यानंतर ए सी म्हणजे आपल्याला ए सी प्लस बी सी, तसंच आपल्याला बी सी आणि सी ए आपण सारखे लिहू शकतो. हिअर वी कॅन राईट बी सी इज इक्वल टू सी. हिअर बी सी इज इक्वल टू सी ई. आता आपल्याला आपण जर ई अँगल कन्सिडर केला तर आपल्याला एक साईड माहिती आहे, आपल्याला अपोजिट साईड इथं काढता येईल, म्हणजेच ए सी काढता येईल. त्यानंतर आपल्याला सी सुद्धा काढावं लागेल, कारण सी आणि सी बी सारखे आहेत. नंतर आपण ए सी आणि सी ईची सम घेतल्यानंतर आपल्याला हाईट ऑफ ट्री काढता येईल. तर आपण आधी कन्सिडर करू इन ट्रायंगल ए सी ई. इन ट्रायंगल ए सी ई, ट्रायंगल ए सी ईमध्ये आपण आधी ए सी काढून घेऊ. त्यासाठी आपल्याला अँगल ईचा टॅन घ्यावा लागेल, अपोजिट साईड आणि ॲडजस्टंट साईड. तर आधी कन्सिडर करू आपण टॅन ई किंवा टॅन 60. टॅन 60 इक्वल टू अपोजिट साईड दॅट इज ए सी अपॉन ॲडजस्टंट साईड दॅट इज ए ई. टॅन 60 आपल्याला माहीत आहे √3 इक्वल टू ए सी आपल्याला शोधायची आहे, ए ई 20 आहे. सो दिस विल बी ए सी इज इक्वल टू 20 इंटू √3. नाव विल फाइंड. आता इथं आपल्याला ए सी मिळाला, दिस इज 20 टाइम्स √3. त्यानंतर आपल्याला सी शोधावं लागेल. आता सी शोधण्यासाठी आपल्याला अँगल ईचा विचार जर केला तर आपल्याला अपोजिट साईड माहिती आहे आणि हायपोटेनस जर काढायचा आपल्याला तर काय घ्यावं लागेल, आपल्याला साईन घेता येईल. आणि आपल्याला ए सुद्धा माहिती आहे, आपण कॉससुद्धा घेऊ शकतो. कॉसमध्ये आपल्याला ॲडजस्टंट साईड आणि हायपोटेनससुद्धा घेता येतो. तर आपल्याला परत आपण अँगल ईचा साईन किंवा कॉस घेतला तरी चालतो. आपण आता साईन घेऊ. तर कॉस ई, कॉस ऑफ ई, कॉस ऑफ अँगल ई विल बी ए अपॉन सी, ए अपॉन सी ई. कॉस ई म्हणजेच कॉस 60 इक्वल टू ए आपल्याला माहिती आहे 20, सी आपल्याला शोधायचं आहे. कॉस 60 आपल्याला माहिती आहे 1/2 इक्वल टू 20 अपॉन सी ई. आणि म्हणून सी इंटू 1 दॅट इज सी विल बी इक्वल टू 20 इंटू 2 दॅट इज 40. सी इज 40. आता आपल्याला सी आला, सी आणि बी सी आपल्याला सारखाच आहे, सी आणि बी सीची व्हॅल्यू आपल्याला सारखी आहे. म्हणून आपण ए बी कशी काढू शकतो. सो ए बी इज इक्वल टू ए बी ए सी प्लस बी सी, ए सी प्लस बी सी. आणि आपण ए सी प्लस बी सीच्या ऐवजी आपण सी सुद्धा लिहू शकतो. सो विल राईट हेअर ए सी प्लस सी. सो वी नो ए सी इज इक्वल टू 20 √3 प्लस सी इज 40, सी इज 40.
So this will be 20 into 1.73 plus 40. So this will be 0, 2 into 3 that is 6, 7 into 2 14, and 2 into 1 2 plus 1 3, 34.60 plus 40, and so this will be 40 plus 34, this will be 74.60 meter. Here in your textbook the answer is given up to this step. So height of tree is 40 plus 20 times root 3 meter. Example number 6. A kite is flying at the height of 60 meter above the ground. The string attached to the kite is tied at the ground. तर एक काइट पतंग असा हवेमध्ये उडत आहे इथं. तर इथं घेऊ आपण पॉईंट बी वर पतंग उडत आहे. नंतर जमिनीपासून ग्राउंडपासून किती अंतरावर आहे तो 60 मीटर. तर आपल्याला हे अंतर सुद्धा दिलेलं आहे 60 मीटर. सो दिस इज 60 मीटर. द स्ट्रिंग अटॅच टू द काइट इज टाईड ॲट अ ग्राउंड. इट मेक्स अँगल ऑफ 60 डिग्री. आपल्याला हा अँगल सुद्धा 60 डिग्री दिलेला आहे. इट मेक्स अँगल 60 विथ द ग्राउंड. ॲझ्युमिंग दॅट स्ट्रिंग इज टाईट, फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. तर स्ट्रिंगची लेंथ आपल्याला काढायची आहे. तर इथं आपण ए बी आणि सी. तर इथं ए बी काय राहील, आपला स्ट्रिंग राहील. हिअर ए बी रिप्रेझेंट लेंथ ऑफ स्ट्रिंग. Then B the kite is at point B. The kite is at point B. Distance BC is given with 60 meter. ग्राउंड पासून काइट हा 60 मीटरवर आहे. तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला 60 मीटर दिलेलं आहे. आणि आपल्याला लेंथ ऑफ स्ट्रिंग विचारलेले आहे. हिअर वी हॅव टू फाइंड आउट द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. तर आता आपल्याला अँगल दिलेला आहे 60 डिग्रीचा. अपोजिट साईड सुद्धा आपल्याला आहे 60 आणि आपल्याला हायपोटेनस काढायचा आहे. तर आपल्याला इथं काय यूज करावं लागेल, अपोजिट साईड आणि हायपोटेनस आपला साईनमध्ये असतो. तर आपण इन ट्रायंगल ए बी सी. Here we have to find out AB. So in triangle ABC, sin 60 will be equal to opposite side, that is BC, upon hypotenuse is AB. We know sin 60 is root 3 by 2. BC is 60 upon AB. And so here root 3 into AB equal to 60 into 2. So AB will be equal to 60 into 2 upon root 3. So this can be written as 60 into 2, that is 120, upon root 3. This is 120 into root 3 upon root 3 into root 3. Here multiplying to numerator and denominator by root 3. Here we will get AB is equal to 120 into root 3 upon root 3 into root 3 is 3. So this is 3 1s are 3, 3 4s are 12, and this is 40. So AB is equal to 40 root 3. So 40, we have given the value of root 3, that is 1.73. So AB is equal to, put this 0, 4 into 3, that is 12. 7 into 4, 4 into 3, that is 12. Here 7 into 4, 28, 29. Here we carry 2. Then 4 into 1, 4 plus 2, 6. And here is a point. So AB is equal to 69.2. So length of string
ऑफ स्ट्रिंग इज 69.2 मीटर.